रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1513 पासून चालू करत होतो. सर्वताई खोटा संग उपजे भंग मनाशी, बहुरंगे भरले जन संपन्नाची अवगुणी, शेविलिया निष्काम बुद्धी मध्ये शुद्धी सांडवी, त्रासोनिया बोले तुका तालोका दंडवत. दुर्जनाचा सर्वार्थाने खोटा आहे, तो माणसाचे मन भंगवितो. लोक अनेक रंगाने भरलेले आहेत, त्यांच्यात अनेक अवगुण असतात. जरी निष्काम बुद्धीने दारूचे सेवन केले तरी त्या माणसाची शुद्ध जाते. तुकाराम महाराज म्हणतात, वैतागून मी असे बोलत आहे, आता लोकांना वंदन करतो. उपचाराशी वांज झालो, नका बोलू यावरी, असेल ते असो तैसे भेटी सरीशे नमन. दुसऱ्यामध्ये कोण मिळे छंद चाळे बहुमते, एकाएकी आता तुका लौकिक या बाहेरी. देवा मी पूजेचे उपचार करणाऱ्यास असमर्थ झालो आहे. यावरून मला काही बोलू नका. माझ्या समोर कोणी आले तरी त्याच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून मी त्यांना नमस्कार करीन. या प्रपंचात अनेक मते पुष्कळ छंद आहेत, त्या सर्वांमध्ये मिसळून कोण शहाणा परमार्थाची हानी करून घेईल. तुकोबाराय म्हणतात, मी या लौकिकातून एकाएकी बाहेर पडलो आहे. मी ते मी, तू ते तू, कुकड हे लाडशी, वचनाचे पडो तुटी, पोटीचे पोटी राखावे. तेथील येथे वेगळ्या कोणते कोण बरे, याचे यास त्याचे त्यास तुक्याचे कास घातली. मी देह आहे आणि हा देहच मी आहे. अशा अनन्यक्त संबंधाने सर्व प्राणी मात्राचे व्यवहार होत असतात. मी म्हणजे आत्मा तर तू म्हणजे जड देह. मीचा प्रतिद्वंदी तू आहेस हा नाही, तसेच मी म्हणजे आत्मा, तो आत्माच तो जड नाही. आत्म्याचे सहत चित्त व आनंद हे धर्म आहेत. कर्तृत्व भोगतेपणा व दुःख हे स्थूलत्ववादी अनात्म्याचे धर्म आहेत, ते आत्म्याचे नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आत्म्याची व्यापकता आत्म्याला व देहाचे छिन्नत्व देहाला याची याला व त्याचे त्याला देण्यासाठी तयारी केलेली आहे. लाडाचे उत्तरे वाढविती कलह, हातो अमंगळ जाती गुण. तमाचे शरीर विटाळाची वशे, विचाराचा नशे लेश तोही. कौतुके घ्यावे लेकराचे बोली, साहिलिया मोल ऐशे नाही. तुका म्हणे काय उपदेश कळा, नाऊनी कावळा धुते दुडी. अगोदर गोड बोलून नंतर भांडण करायचे हा नीच जातीचा गुणधर्म आहे. ज्याच्या ठिकाणी तमोगुण जास्त असतो आहेत त्याच्या शरीरात विटाळ नसतो, म्हणून त्याच्या मनात जराही चांगला विचार येत नाही. हे माझे बोल लहान लेकराच्या बोलासारखे कौतुक मानून सहन केले तर ते अमूल्य आहेत. तुकोबाराय म्हणतात, कावळा जसा गंगेत स्नान करून जनावराच्या अंगावरील जखमा शोधतो, तसे दुर्जनांना कितीही उपदेश केला तरी ते आपला स्वभाव विसरत नाही. आता मज देवा इथे हातीचे सोडावा, पाठी लागली शेलाशी, इच्छा जिथे तैशी. फेडा आता पांग अंगी लपुनी अंग, दुजे नेने तो का काही तुम्हाशी ठाऊका. देवा आता मला इच्छा अपेक्षाच्या तावडीतून सोडवा. ही इच्छा राक्षसीन माझ्या मागे लागली आहे. सारे आयुष्य विषय भोगा सरत आले तरी ती वासना जशीच्या तशी जिवंत राहते. माझ्या भक्तिभावाचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वरूपात माझे रूप लपवून घ्या, म्हणजे मला इच्छा राक्षसिनीची बाधा होणार नाही. तुकोबा म्हणता, देवा मी तुमच्या वाचून दुसरे काहीच जाणत नाही, ते तुम्हाला ठाऊक आहेच. बहुवाटे भय माझे उडी घाला दये, फासा गुंतलोली गाडी, अन चले बळ चरफडी, कुंठिताची युक्त माझ्या झाली सर्व शक्ती. तुका म्हणे देवा काम मोहे केला गोवा. मला प्रपंचाचे फार भय वाटते. माझ्यावर दया करावं धावून या. मी या संसाराच्या मोहात अडकून पडलो आहे. यातून सुटण्यासाठी मला कोणताच मार्ग सुचत नाही, म्हणून मी जागच्या जागी चरपडतो आहे. माझ्या या शक्ती युक्ती कुंठित झाल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, विषयाच्या मोहामुळे अशी सारी बंधने निर्माण झाली आहे. विष्टाभक्षितया अमृत पारिके, ओगळावी सखे ओगळची.
नये पाहो काही गोरवाडीचा अंत जनी ठाका संत दुर्जनापे बेसळीचा बीजा मंगळ गुण उपजवी क्षीण दरुशनी तुका म्हणे छिचू जया घरी धन तेथे ते कारण कासयाचे जो विष्ठा खातो त्याला अमृत आवडत नाही त्याप्रमाणे दुर्जनाचे मित्र दुर्जनच असतात सज्जन त्यांना दुरावलेले असतात हगणदारीचा अंत पाहू नये संत सज्जनाने दुर्जनाच्या जवळ जाऊ नये भेसळीतून जे निर्माण होते त्याचे गुण वाईट असतात त्यांना पाहून दुःख व क्लेश निर्माण होतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या घरी छी थू हे जण आहे ते आपल्याला काय मिळणार चावळले ते काय न करे बडबड न मने फिके गोड भुकेले ते उमजल्या विन नजरी सांभाळ असो खळखळ जनाची गरजान कळे आपुलिया चाड करावी ते पिडा कोण न काही तुका म्हणे भोग भोगतील भोगे संचित ते जोगे का आहे कोणा ब्रह्मिष्ठ काय बडबडणार नाही भुकेला माणूस अन्नाला नावे ठेवणार नाही अन्न गोड आहे खारट आहे हे तो जाणत नाही तो शहाण होत नाही गरजू माणसाला बरे वाईट कळत नाही गरजेपोटी आपण कोणाला किती त्रास देतो हे तो पाहत नाही तो म्हणतात असे लोक आपले भोग भोगतच राहतात त्यांचे पूर्व संचित चांगले नाही आपुलात देह आम्हा उपेक्षित कोठे जाऊईत सांगो कोणा नाही दक्ष करिता संसार आम्ही हा विचार व मन केला नाही आदरित जीवित्वाची चाड कोठे करू कोड अनिकाचे तुका म्हणे असो चिंतोनिया देवा मी माझे हा हेवा सारुनिया आम्ही आपल्या देहाची उपेक्षा केली आहे इतरांना कोणाला त्याचे हित कोठे सांगत राहू प्रपंचाविषयी उपदेश करावा तर प्रपंचाबाबत कोणतीही दक्ष असत नाही कोणीही दक्ष असत नाही आम्ही तर तो विचारही ओकून टाकलाय आमच्या जीवाची आम्हाला किंमत नाही तर इतराच्या जीवाचे कौतुक कोठून असणार मी माझे असा हेवा दूर सारून मी देवाचे चिंतन करीत आहे चाकुरी वाचून खाणे अनुचित वेतन धनी काढून आणि जा करील कामेची पूजा उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे सांगे तरी तुका पाहाला नाही लोका मालकाची चाकरी केल्यापासून त्याचा पगार खाणे योग्य नाही नोकराने जर चांगली नोकरी केली तर मालक आपल्या जवळचे धन त्या नोकराला देईल व त्याचा सन्मान करून स्वतः समाधानी होईल योग्य प्रकारे काम न करता पगारापेक्षा अधिक धनाची अभिलाषा बाळगणे म्हणजे नोकराने स्वतःचे तोंड काळे करण्यासारखे तो म्हणतात मी इतके सांगत असलो तरी लोकांना त्याची लाज नाही देवाविषयी भक्तिभाव न ठेवता त्यांनी निर्मिलेले अन्न मात्र ते खातात बरे सावधान राहावे समय राखून नाही सारखी या वेळा अवघ्या पावत अवकळा लाभ अथवा हानी थोड्या मध्येच भुवनी तुका म्हणे राखा आपण नाही तोची वाखा लोक योग्य वेळेस भान ठेवून तुम्ही नेहमी सावध असावे सर्व वेळा काही सारख्या नसतात काही वेळ अशा येतात की त्या आपले नुकसान करतात एखादा व्यवहार सुरू असताना कधी कधी अगदी थोड्या वेळात लाभ किंवा हानी होते ती वेळच तशी असते तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत आपल्यावर संकट आले नाही तोपर्यंतच त्या वेळेबाबत सावध असावे काय करो मी दातारा काही न पुरे संसारा झाली माकडाचे परी जातो तळ येतो वरी गाले बलते ठाई हात होती शिव्या वैसे दलात आधी अंती तुका सांगेन कळे झाल्या चुका हे दातारा या प्रपंचात काहीच पुरे पडत नाही मग मी काय करू या प्रपंचाची स्थितीवर जाणाऱ्या व पुन्हा खाली येणाऱ्या माकडासारखी झाली आहे भलत्या जागी हात घातला जातो मग शिव्या खाव्या लागतात व लाताही बरसतात तुकाराम महाराज म्हणतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त चुकाच झाल्या तर त्या किती झाल्या हे सांगणे कठीण आहे धर्म तो न कळे काय झाकीले डोळे जीव ब्रह्मले या कामे कैसे कळो येती वर्मे विषयाचा माझ काही धरूने दिलाज तुका म्हणे लाशी माया नाचविते कैशी धर्म म्हणजे काय हे लोकांना कळतच नाही धर्माबाबत या लोकांनी डोळे झाकलेले आहेत सर्व लोक जर विषय वासनेने भ्रमिष्ट झाले आहेत तर त्यांना धर्माची तत्वे कशी कळणार विषयाचा माज आला तर विचाराबाबत लाज लज्जा बाळगली जात नाही ही मस्ती लोकांना मर्यादा सोडून वर्तन करायला लावते तुकाराम महाराज म्हणतात ही मायारूपी हाडळ माणसाला कसे नाचवित आहे ते पा दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोडी पाये निमित्ते ते उनी धाव छळावया सुने न म्हणे राम नाम म्हणे वाचे हेची काम तुका म्हणे बागा आली निंदा करी मागा
सज्जनाची टवाळी करून ज्याचे जोडे खाणे आणि दुर्जनाची कमाई आहे. सज्जनाची टवाळी करून त्यांचे जोडे खाणे हीच दुर्जनाची कमाई आहे. सज्जनामध्ये कोठे काय उणे दिसते त्याची ते वाट पाहत असतात. त्यांना त्रास देण्यासाठी कुत्र्यासारखे त्यांच्या मागे धावतात. जे रामनाम घेत नाही निंदा नालस्ती करणे हेच त्यांच्या वाचेने व मनाचे काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सज्जनाची त्यांच्या मागे निंदा करावी हेच काम त्यांच्या वाट्याला आले. शादीचे ते सोंग संपादिता राजा व्यंग पहा कैशी विटंबना मूर्ख अभाग्याची जन दिसत ते लोपी जिंजा वाढून पापी शिंदळी त्या सती तुका मने थुंकी घेती. राजाने नवरदेवाचे सोंग करणे संपादन कमीपणाचे आहे. मूर्ख अभागी आणि लोकांची कशी विटंबना होते ते पहा. हा पापी कैसा वाढवून चांगला चेहरा झाकून टाकतो. हा पापी केस वाढून चांगला चेहरा झाकून टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, सती साध्वी जर वेशेसारखी वागली तर लोक तिच्याकडे थुंकतील. भक्त होऊने वचावे ते जीवे तेने शेण खावे काशासाठी नाशिले आडंबर कोपिन ते माळा अडचण राऊळा माझी केली अंगीकारिले शेवे गडी अंतराय तया झाला न्याय खापराचा. तुका म्हणे कोठे तगो येती गाणी आहात ही मनी अधिरती. स्वतःला भक्त म्हणून घ्यावे आणि सेवा करण्याची वेळ येता जीव वाचवण्यासाठी खटपट करावी. त्याने कशाकरिता शेण खायचे? कमरेला बांधलेली लंगोटी आणि गळ्यातील माळा त्याने नष्ट केल्या आहेत. मंदिरात अडचण व गर्दी केली आहे. सेवा स्वीकारून ही जो ती करत नाही त्याला खापर म्हणूनच न्याय मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे मन उतावे आधीर व घाणेरडे आहे ते कोठे तग धरू शकेल. गयाळाचे काम हिताचा वर लाज फजित खोरा असत नाही. चित्ताना मिळे ते डोळा सलोये ते असावे परते जवळून. न करावा संग न बोलावी मात सावधान चित्त त्याशी नाही त्याशी. तुका म्हणे दुःख देतील माकडे घालीती साकडे उपराटे. स्वहिताचा नाश करणे मूर्खाचे कामच आहे. फजित खोराला त्याचे काहीच वाटत नाही. मनासारखे जो वागत नाही तो डोळ्यात सलत राहतो. म्हणून त्याच्यापासून दूर राहावे. ज्याचे चित्त परमार्थ विषय सावध नाही त्याची संगत पूर्णपणे टाळावी. त्याच्याशी भाषणही करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे माकडासारखे लोक काहीतरी उलट सुलट विचारून दुःख देतील संकटात पडतील. भाऊ बरे काय के सांग चुकी करावा ऐशे बरे झाले ठावे अनुभवे आपुल्या. सांगावे ते काम मना सलगी जना निजावे. तुका म्हणे निघे आगी दुजे संगी आतळता. जनसंपर्कापासून दूर एकांतात राहावे हे मला फार आवडते. स्वतःच्या अनुभवातून मला हे कळून आले आहे. काही सांगायचे असल्यास आपल्या मनाला सांगावे, इतराची सलगी करू देऊ नये. तुको म्हणतात, वेळू एकमेकावर घासल्याने अग्नी निर्माण होतो व ते त्या आगीत जातात. तसा दुसऱ्याच्या संगतीमुळे आपला नाश होतो. बरे आम्हा कळो आले देवपण आता गोज कोण राखे तुझे. मारिले का मज सांगा जीवरी आता सरोवरी तुझ मज. जे आम्ही बोलो ते आहे तुझ्या अंगी देईन प्रसंगी आजी शिवा. निलाजिरा तुझ नाही यती कुळी चोरटा शिंदळ ठावा मज. खाशी दोंडे माती जीवजंत जाडे कले उघडे परदेशी. गाढव कुत्रा समज ठावा बैल तो देव भारवावी. लटिका तो मागे बहुताशी ठावा आले अनुभवा माझे ते. तुका म्हणे मज खवळिले भांडा आता धीर तोंडा न धरावे. देवा तुम्ही देवपण आम्हाला चांगले समजले आहे. तुझे देवपण आम्हाला चांगले समजले आहे ते कोण गुपित ठेवी. तू मला आजवर का मारलेस ते सांग. आता तुझी माझ्याशी गाठ आहे. जे आम्ही बोलतो ते तुझ्या जवळ आहेच. म्हणून या प्रसंगी मी तुम्हाला शिव्या देत दगड दोंडे जीवजंतू शिव्या देत आहे. तू निर्लज्ज आहेस. तुला काही जात कुळ नाही. तू चोर शिंदळ आहेस हे मला समजले आहे. तू माती दगड धोंडे जीवजंतू खातोस. एकाकी उघडा पडलेला परदेश आहे. देवा तू तर गाढव कुत्रा ओझ्याचा बैल आहेस हे मला कळले आहे. तू खोटा आहेस हे पूर्वीच्या लोकांना कळले होते. मलाही तोच अनुभव आलाय. तुकोबराय म्हणतात, माझे भांडखोराचे तोंड तू खवळवले आहेस. आता माझ्या तोंडाला धीर धरता येत नाही. आम्ही भांडो तुझ्या सवेवर मी धरू जाल उठावी. होशी सरड बेडूका वाघ गाड्या ही पायिका. बळ करी तया ब्यावे पळू लागे तया घ्यावे. तुका म्हणे दुर्पता नर नारी ना तू भूता.
तुझे वर्म आम्हाला माहीत आहे आणि ते ग्रहित धरूनच आम्ही तुझ्याशी भांडत आहोत. तू सरडा, बेडूक, वाघ आणि साऱ्यांना घाबरून राहणारा पायीकही होतोस. जे स्वतःचे सामर्थ्य तुझ्या पुढे दाखवितात त्यांना तू भीतोस आणि ते घाबरून दूर पळतात. त्यांचा तू अंगीकार करतोस. तुकोबाराय म्हणतात, तू स्त्री पुरुष किंवा पंचमहाभूतापैकी असे काहीच नाही, तू दूरच राहा. कायसा तोशी फुका माझा बुडविला रुका, ऋण घराचे पांगिले तेन सुटे काही केले, चौघाची आमते आधी खरे केले होते, तुका म्हणे यावरी आता भीड कोण धरी. देवा, माझे बोलणे तो बिनबोबाट कसे काय सहन करू शकतोस. तू माझ्या सेवेचे मोल फुकट बुडविले आहेस. मात्र एक लक्षात ठेव, कोणतेही कर्ज प्रपंचाचे वाटोळे करत असते व ते काही झाले तरी चुकत नाही. चार चौघा सज्जनाच्या मताने माझे ऋण तुझ्याकडे असल्याबद्दल तू पूर्वी निर्णय केला होतास, पण अजूनही तू त्याची परतफेड केलेली नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुझी भीड कोण ठेवील. प्रीतीचा केवळ पदराशी गाली पिळ, सरो निधी बाळ मागे पुढे पिताशी, काय लागे त्याशी बळ हिडाविता कोण काळ, गोवी ते सरळ जाळीष्ण्य सूत्राची, सलगी दिला लाड बोले केले ते वाटे गोळ, करे बुजावणी कोड हाती देऊनी बातुके, तुका म्हणे बोलो कोणा हे नाने ना नारायणा, सलगीच्या वचना कैसे उपजे विषम. लहान हट्टी बालक बापाच्या सोन्याला पदराला पीळ घालून त्याला पकडून ठेवतो. लहान हट्टी बालक बापाच्या सोग्याला पदराला पीळ घालून त्याला पकडून ठेवतो, मागे पुढे हलू देत नाही. खरे पाहता ते बाळाच्या हातातून सरडा मारून आपला सोगा सोडून घ्यायला बापाला काही फार ताकद लावावी लागणार नाही. परंतु बाप तसे करत नाही, कारण मुलाविषयीच्या प्रेमात तो गुंतून पडलेला असतो. सुरुवातीला बाळाचे खूप लाड केले, तो जे हट्ट करील ते आवडीने पुरविले, त्याच्या हातावर खाऊ ठेवून त्याची समजूत काढली. तुकोबा म्हणतात, नारायणा, हे मी कोणाजवळ सांगू. तुम्हाला कसे समजत नाही. आमच्या स्नेहपूर्व बोलण्याने तुमच्या अंतःकरणात विषमता कशी उत्पन्न होईल. भार देवोनी वैष्णवाचे दूत पळाले यमाचे, आले वैष्णवीर काळकापती असुर, गरुड टकयाचे भारे भूमी गर्जे जय जयकारे, तुका म्हणे काळ पळे देखोनिया बळ. वैष्णवाचे समुदाय पाहून यमदूत पळून गेले. वैष्णवीर आले आहे ते ऐकताच असुर का थरथर कापू लागले. गरुड चित्राच्या पताकाच्या भाराने भूमी जय जयकार करू लागली. तुकोबराय म्हणतात, वैष्णवाचे सामर्थ्य पाहून काळ पळून जातो. रंगे रंगे श्रीरंगे काय बोललाशी पतंगे, शरीर जायचे ठेवणे तरीशी अभिलाष जने, नवे तुझा हा परिवार द्रव्यद्वार क्षणभंगुर, अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. भगवान श्रीरंगाच्या रंगात रंगून जारे अरे त्या पतंग कीटकाच्या रंगाला काय भुललास. मानवी देहा नाशवंत ठेवा आहे, त्याशी अभिलाषा चुकूनही बाळगू नको. द्रव्य पत्नी मुले बाळे क्षणभंगूर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अंतिम सोयरा हा एक विठ्ठलच आहे, त्याला धरून ठेव. जन्म येऊन काय केले तुवा मुदल गमिले, कारे न फिरशी मागारा अजून तरी फजित खोरा, केले गाठोळाशी नाशी पुढे बिकची मागशी, तुका म्हणे ठेवा जाईना पुल्या आलिया. अरे तू मनुष्य जन्माला येऊन काय केलेस. प्रपंचाच्या मोहात पडून देहरूपी मुद्दल मात्र गमावलेस. या तू आधी काही केले नाहीस. अरे फजित खोरा, अजूनही प्रपंचाचा नाश सोडून परमार्थाकडे का वळत नाहीस. आपल्या गाठोड्यात असलेल्या मानव देहरूपी संपत्तीचा नाश झाल्यावर पुढच्या अनेक जन्मामध्ये तू सुखा करता भिकच मागणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक योनीच्या फेऱ्यातून जाण्यापेक्षा तू येथून आलायस त्या स्थानाला परत जा. पंढरीशी जाते निरुपायिका, वैकुंठ नायका क्षम सांगा, अनाथाचा नाथ हे तुझे वचन, धावे नको दिन गाजू देऊ, ग्राशिले भुजंगे सर्पे महाकाळे, न दिशे हे जाळे उगवता, काम क्रोध सुनी श्वापदे बहुती, वेडवलू आवती मायेचिया, मृगजल नदी बुडविला तारी, आणि अनुनिया वरी तळाने ते, तुका म्हणे तू आदरिले उदास तरी पाहो वास कवनाची. पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांनो एक निरोप ऐका. वैकुंठ नायक जो पांडुरंग आहे त्याला माझे क्षम सांगा. मी अनाथाचा नाथ आहे असे जे तू सांगतोस ते खरे कर. दीन दुबळ्यांना दुःखी होऊ देऊ नकोस, त्यांच्यासाठी धाव घे असा माझा निरोप सांगा. महाकाळ भुजंगाने जगाला त्रासले आहे. या जाळ्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते. काम क्रोध मोह मत्सर
अशा हिंस्र श्वापदांनी मला घेरले आहे. मी मायेच्या भोवऱ्यात अडकलो आहे. मृगजळाची नदी मला तारतही नाही व बुडवीत नाही. ती मला वर आणून पुन्हा तळाशी नेते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तूच जर उदास राहिलास तर मी वाट तरी कोणाची पाहू. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1538 वर थांबत आहोत.